हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सगळ्यात आधी तुम्हाला हॅपी रक्षाबंधन. आता रक्षाबंधन म्हटलं की काहीतरी स्पेशल असायलाच पाहिजे. तर म्हटलं चला भावांच्या आवडीचं काहीतरी बनवूया. तशी माझ्या भावांची लिस्ट जरा जास्तच मोठी आहे, तरी पण सर्वांना एक पदार्थ खूप आवडतो, तो म्हणजे गुलाबजामुन. आता गुलाबजामुन न आवडणारा क्वचितच असेल, तर म्हटलं चला गुलाबजामुन बनवूया. पण रेग्युलर गुलाबजामुन तर सगळीकडेच मिळतात. मग भावांसाठी आजच्या दिवशी स्पेशल काय करायचे. मग म्हटलं चला आपण हार्ट शेप गुलाबजामुन बनवूया आणि लगेच तयारीला लागले. मी रेडी टू ईट गुलाबजामुनचे पॅकेट आणले. आता तुम्ही म्हणाल खव्याचे बनवायचे ना, पण आता त्याचं काय आहे, माझ्या भावांना रेडी टू ईटचे गुलाबजामुन खूप आवडतात, म्हणून मी रेडी टू ईट गुलाबजामुनचे पॅकेट आणले. ते कट करून घेतले. मी काय करते, हे गुलाबजामुन करताना त्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ मिक्स करते, म्हणजे ते व्यवस्थित होतात, त्यांना क्रॅक्स पडत नाहीत आणि आपल्याला हवा तो शेप त्यांना देता येतो. मी पीठ चांगलं मळून घेतलं आणि थोडा वेळ ते रेस्ट होण्यासाठी ठेवून दिलं. दुसरीकडे पाकाची तयारी करायला घेतली. त्यामध्ये जेवढी साखर घेतली तेवढीच ती साखर पाण्यामध्ये बुडेल तेवढेच त्याच्यामध्ये पाणी घातले आणि पाक करायला घेतला. पाक होत आल्यानंतर त्यात वेलची घातली आणि गॅस बंद केला. आता गुलाबजामुन पिठाचे गोळे करायला घेतले आणि त्याला फोर्कच्या मदतीने हार्टचा शेप दिला. अशा प्रकारे सगळे गुलाबजामुन करून घेतले आणि मग ते लगेच तळायला घेतले. गुलाबजामुन तळून झाले की लगेच मी गरम गरमच पाकात घातले, म्हणजे ते लगेचच मुरतात आणि तासाभरातच खायला येतात. अशा पद्धतीत सर्व गुलाबजामुन तळून घेऊन पाकात घातले. आता बघू माझा भाऊ राया हे गुलाबजामुन बघून काय म्हणतो ते. तुम्हाला माहीत आहे का, रक्षाबंधनची सुरुवात कधी झाली, कशी झाली. रक्षाबंधनची सुरुवात सत्ययुगात झाली असे म्हटले जाते. तर कुठे माता लक्ष्मी आणि महाराज बळी यांनी रक्षाबंधनाची सुरुवात केल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये कृष्ण द्रौपदीची कथा ही खूप लोकप्रिय आहे. रक्षाबंधनाशी महाभारताच्या कथेशी संबंध आहे. युद्धात पांडवांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आणि सैन्याच्या रक्षणासाठी भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना राखीचा सण साजरा करण्याची सूचना केली होती. अभिमन्यूचा युद्धात विजय व्हावा यासाठी त्याची आजी कुंतीने त्याला हातावर रक्षासूत्र बांधून युद्धात पाठवले होते. तर द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली होती, ज्याने तिचा मान सन्मान वाचवला होता. हा दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा होता, म्हणून या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते. मग तुम्हाला कशी वाटली ही कथा आणि माझी ही गुलाबजाम करण्याची पद्धत, मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.